उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। नाशिक खुनाच्या घटनेने हादरले, कुकरचे झाकण कोयत्याने मारल्याने पत्नीचा मृत्यू। घरातील आपापसातील वाद पराकोटीला गेल्याने नवऱ्याने रागाच्या भरात मंगळवारी राहत्या घरात बायकोच्या डोक्यात कोयता आणि कुकरच्या झाकणाने वार करून तिचा खून केला। गंगापूर रोडवरील DK नगरात स्वस्तिक निवास सोसायटीमध्ये ही घटना मंगळवारी घडली। सविता गोरे असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले। घटनेनंतर पती घरातून पळून गेला होता, मात्र पोलिसांनी रात्री त्यास पकडले आहे। गंगापूर रोडवरील DK नगर भागात असलेल्या स्वस्तिक निवास सोसायटीच्या 4थ्या मजल्यावरील गोरे दाम्पत्य हे मुलासह भाडे तत्वावर सदनिकेत राहत होते। मंगळवारी मुलगा हा सकाळी कामावर निघून गेल्यानंतर सविता छत्रगुण हे पती पत्नी घरात एकटेच होते। दुपारी पती पत्नीमध्ये भांडण झाले। यावेळी शत्रुघ्न गोरे यांनी रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात कोयता आणि कुकरच्या झाकणाचे जोरदार प्रहार केला। यामुळे सविता गोरे या रक्तबंबाळ अवस्थेत लाकडी पलंगावर कोसळल्या। यावेळी त्यांची विवाहित मुलगी फिर्यादी मुक्ता बालाजी लिखे ही त्याच वेळी घरी आल्यानंतर दरवाजा आतून बंद होता। बराच वेळ दरवाजा वाजवल्यानंतर तिचे वडील शत्रुघ्न यांनी दरवाजा उघडला। आई रक्तबंबाळ अवस्थेत बेडरूम मध्ये पडलेली तिला आढळून आली। तेथून तोपर्यंत शत्रुघ्न हा फरार झाला होता। मुक्ता हिने शेजाऱ्यांचे दार वाजवून मदत मागितली। यावेळी रहिवाशांनी धाव घेतली। या प्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी फरार पतीस अटक केली आहे। अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील झुंबडे यांच्या मार्गदर्शनात चालू आहे। आज रोजी सकाळी मुलगा जॉबवर गेलेला असताना आणि पती पत्नी दोघंच घरात असताना काही असा वाद झाला असेल। अचानक तत्कालीन कारण वेगळं असू शकते कदाचित, परंतु अजून निश्चित नाही। तर या पतीने त्या पत्नीला कोयता आणि कुकरच्या झाकणाने मारहाण केली आणि त्यात त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे असं एक प्राथमिक तपासावरून लक्षात आलं। पतीचं मयत महिलेचं नाव आहे सविता छत्रगुण गोरे, वय वर्ष 45 वर्ष आणि मयत हा आरोपी जो आहे तो छत्रगुण मुरलीधर गोरे याचा आतापर्यंत शोध घेत होतो। आता नुकताच आमच्या तपास पथकाला त्याचा सुगावा लागलेला आहे, तरी पुढची कारवाई करीत आहोत। ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडेसह परसराम साठे, नाशिक।